नव्या वधूच्या स्वागतासाठी खानविलकरांचा बंगला उजळून निघाला होता. रीतिरिवाजांच्या रंगात तपस्या हरवून गेली होती. सम्राटच्या चेहऱ्यावरही स्माईल उमटली. पण आनंदाच्या क्षणी एक छोटीशी खंत होती. पूजा होईपर्यंत तपस्या सम्राटच्या खोलीत जाऊ शकत नव्हती. बास, एकदम चिडका. तेव्हापासूनच तो तिच्यावर रुसलेला. पूजा संपताच सम्राट ऑफिसला निघून गेला आणि तपस्यावर पाहुण्यांचा ताण, साडीचा त्रास आणि नवऱ्याचा राग, तिघांचा एकदमच हल्ला झाला होता. सगळेजण घराच्या मेन डोअर जवळ पोहोचले. खानविलकरांचा बंगला नव्या सुनेच्या स्वागतासाठी सज्ज झाला होता. पूर्ण बंगला विजेच्या रोषणाईने चमकत होता. आत्यांनी मेडला आवाज दिला तशी ती घाईघाईने धान्याचं माप, कुंकवाचं आणि आरतीचं ताट घेऊन आली. आत्यांनी दोघांची आरती केली. तपस्याला तर हे सगळं सुंदर स्वप्न वाटत होतं. आता या कुंकवाच्या ताटात हात बुडव आणि घराच्या भिंतीवर तुझ्या हातांचा ठसा उमटव. तसं तिने कुंकवाच्या ताटात हात बुडवले आणि घराच्या भिंतींवर स्वतःच्या हाताचे ठसे उमटवले. आता उजव्या पायाने हा धान्याचा कलश ओलांडून आत ये. ती साडी थोडीशी वर घेत पायाने माप ओलांडणार तितक्यात आत्यांनी तिला थांबवलं. काय झालं? अगं, आधी नाव घ्यायचं, मग माप ओलांडायचं. तसं तिने सम्राटकडे पाहिलं. त्याने तर खांदेच उडवले. त्याला सुद्धा यातलं काही माहित नव्हतं. नाव घ्यायचं म्हणजे? अगं वहिनी, नाव घ्यायचं म्हणजे उखाणा घ्यायचा. चल, आता पटकन दादाच्या नावचा एक उखाणा घे आणि माप ओलांडून आत ये. तिने सम्राटकडे पाहिलं तर तो खूप प्रेमाने तिच्याकडे बघत होता. ते बघून लाजेने तिची नजर आपोआप खाली झुकली गेली. मनातच शब्दांची जुळवाजुळव करत तिने उखाणा घेतला. जगून घ्यावे आत्ताचे क्षण, कशाला करायची उद्याची बात. कितीही संकट आली तरी सोडणार नाही मी सम्राटरावांची साथ. तसंच सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा एक हलकीशी स्माईल आली. माप ओलांडून लक्ष्मीच्या पावलांनी तिने घरात प्रवेश केला. त्यानंतर रीतीप्रमाणे काही खेळ खेळण्यात आले. तपस्याने सम्राटला आधीच दम देऊन ठेवला होता की तो एका जरी गेम मध्ये जिंकला तरी त्यांची फर्स्ट नाईट कॅन्सल. आणि फक्त एक गेम जिंकण्यासाठी तो इतकी मोठी रिस्क घेऊ शकत नव्हता. त्यामुळे हरायची सवय नसून सुद्धा तिच्यासाठी तो प्रत्येक गेम मध्ये हरला. काही वेळानंतर आलेले गेस्ट आपापल्या घरी निघून गेले. आदू, तू तपस्याला तुझ्या खोलीत घेऊन जा.
एक मिनिट. तपस्या आज्ञाच्या खोलीत का जाणार? आता ती माझ्या खोलीत राहणार ना. बाई, अजून पूजा झाली नाहीये, त्यामुळे जोपर्यंत पूजा होत नाही तोपर्यंत वहिनी तुझ्या रूम मध्ये येऊ शकत नाही. काय? हा कोणता रूल आहे आता? या रीतीबद्दल त्याला खरंच कल्पना नव्हती, त्यामुळे तो वैतागला होता. त्याला वाटलं लग्न झालं म्हणजे आता दोघे एकमेकांसोबत राहायला मोकळे झाले. पण हा नवीन नियम ऐकून त्याची आता मनातच चिडचिड होऊ लागली. रूल वगैरे काही नाही. ही पिढ्यानपिढ्या चालत आलेली प्रथा आहे जी सगळ्यांनाच पाळावी लागते. लग्न तू तुझ्या मर्जीने केलंस, आम्ही पण ते मान्य केलं. पण आता बाकीच्या सगळ्या रीती तुम्हाला दोघांनाही पाळाव्याच लागतील. चल वहिनी, आज तू माझ्यासोबत झोपणार आहेस. तपस्या आज्ञासोबत तिच्या खोलीत निघून गेली. तो मात्र नुसताच तिला जाताना बघत राहिला. हाता तोंडाशी आलेला घास कोणीतरी हिसकावून न्यावा तसा त्याचा चेहरा झाला होता. खरं तर जो साजे शृंगार तिने केला होता तो स्वतःच्या हातांनी उतरवायची तीव्र इच्छा त्याच्या मनात होती. पण आता तो काहीही करू शकत नव्हता. एक सुस्कारा सोडत तो तिथून उठला आणि त्याच्या खोलीत निघून गेला. फ्रेश होऊन तो बाहेर आला, पण त्याचं कशातच मन लागत नव्हतं. वैतागून त्याने फोन हातात घेतला आणि तिला मेसेज टाकला. इकडे ती नुकतीच चेंज करून आणि फ्रेश होऊन बाहेर आली होती. तिचा मोबाईल बॅग मध्येच होता, त्यामुळे तिचं त्याच्याकडे लक्ष गेलं नाही. त्यात आज्ञा कंटिन्यू तिच्या सोबत बोलत होती. बराच वेळ दोघींच्या गप्पा चालल्या. त्यानंतर जशी दोघींनाही झोप आली तसं त्या लाईट्स बंद करून बेडवर आडव्या पडल्या. बेडवर झोपताच मात्र तपस्याला मगाशी त्याचा तो पडलेला चेहरा आठवला. तशी ती स्वतःशीच गालात हसली. ती पुन्हा उठली आणि तिने बॅग मधून मोबाईल बाहेर काढला. त्यावर जवळजवळ त्याचे 20 ते 25 मेसेज येऊन गेले होते. ते बघून तिने डोक्यालाच हात लावला. तिने मागे वळून पाहिलं तर आज्ञा तोंडावर ब्लँकेट घेऊन झोपली होती. ती हळूच बाल्कनीत गेली. तिने बाल्कनीच्या स्लाइड्स बंद करून घेतल्या. आणि तिथल्या कट्ट्याला टेकत लगेच त्याला फोन लावला. अगदी दुसऱ्याच रिंगला पलीकडून फोन उचलला गेला. तशी ती गालातच हसू लागली. अगं कुठे होतीस इतका वेळ? किती मेसेज केले मी तुला? आज्ञासोबत बोलत बसले होते. बर, झोपली का ती आता? झोपली. मग एक काम कर, इकडे आपल्या रूम मध्ये. काही काय बोलताय? आत्यांनी काय सांगितलं ऐकलं नाहीत का? उद्याची पूजा झाल्याशिवाय आपण एकत्र येऊ शकत नाही. जान, तुझ्या माहितीसाठी सांगतोय,
जो रूल त्यांनी घातलाय तो आपण कधीचाच ब्रेक करून मोकळे झालो. ही पूजा बिजा व्हायच्या आधीच आपण एकत्र आलोय. तेव्हा आता जास्त नाटकं करू नकोस. चुपचाप इकडे ये यार. तेव्हा आपलं लग्न तरी कुठे रीतीप्रमाणे झालं होतं. त्यामुळे तेव्हा तो रूल ब्रेक केलेला चालतो. पण यावेळी मात्र आपलं लग्न रीतीप्रमाणे झालंय. त्यामुळे पुढच्या गोष्टी पण सगळ्या रीतीप्रमाणे होतील. तू येणार आहेस की नाही? नाही. आणि तुम्ही काय लहान मुलांसारखं हट्ट करताय? एका रात्रीचाच तर प्रश्न आहे. उद्या पूजा झाल्यावर मी तशीही तुमच्याच रूम मध्ये येणार आहे. माझ्या नाही, आपल्या रूम मध्ये म्हण. बर बाबा, आपल्या तर आपल्या. पण उद्या येणारच आहे ना. मी शेवटचं विचारतोय तुला, तू येणार आहेस की नाही? हा. ठीक आहे, नको येऊस. बाय, गुड नाईट. अहो सम्राट. त्याने लगेच फोन कट केला आणि फोन बाजूला फेकत तसाच खाली आडवा पडला. तिचं बोलणं सुद्धा ऐकून घेतलं नाही. तिने त्या कट झालेल्या फोनकडे पाहिलं. पण यावेळी तिला राग न येता हसू आलं. त्या कट झालेल्या फोनवरून तिला त्याचा उतावळेपणा स्पष्ट दिसत होता. तिने पुन्हा त्याला फोन ट्राय केला, पण त्याने तो उचललाच नाही. फोनकडे पाठ करून दुसऱ्या कुशीवर वळून झोपी गेला. साहेब रागवलेत वाटतं. काही हरकत नाही. तुमचा राग कसा घालवायचा ना ते मला चांगलंच माहिती. ती स्वतःशीच हसत आत निघून आली. फोन बाजूला ठेवून ती तिच्या जागेवर जाऊन झोपली. बराच वेळ ती त्याच्या आठवणीत जागी होती. मध्यरात्री कधीतरी तिचा डोळा लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी आज घरात सत्यनारायणाची पूजा होती. सकाळपासूनच लगबग सुरू होती. हे भगवान, आता या साडीचं काय करू मी? तपस्या नुकतीच अंघोळ करून बाहेर आली होती. आत्यांनी तिला नेसायला साडी आणि भरपूर दागिने पाठवले होते. पण तपस्याचा प्रॉब्लेम हा होता की तिला साडीच नेसता येत नव्हती. ही आज्ञा कुठे गेली यार? तिची हेल्प तरी घेतली असती. ती त्या साडीकडे बघत नुसतीच बसलेली होती. तितक्यात दारावर नॉक झालं. कोण आहे? मॅम, मी हेल्पर आहे. सरांनी तुमच्या मदतीसाठी पाठवले. तसं लगेच उठून तिने जाऊन दरवाजा उघडला. तुला साडी नेसवता येते? हो, येते. थँक गॉड. तू ना अगदी देवीसारखी धावून आलीस बघ. तपस्याने तिचा हात पकडत तिला जवळ जवळ ओढतच आतमध्ये घेऊन आली. त्या मुलीने छानपैकी तिला चापून चोपून साडी नेसून दिली. केस सुद्धा सेट करून दिले. तपस्याला जास्त मेकअप करायचाच नव्हता. त्यामुळे साडी आणि केस सेट करून झाल्यानंतर तिने त्या मुलीला पाठवून दिलं. तिने स्वतःचा मेकअप केला.
तिला जास्त मेकअपची सवय नसल्यामुळे तिने हलकासा मेकअप केला. पण नववधूच्या वेशात ती मुळचीच खूप सुंदर दिसत होती. त्यामुळे तिला आर्टिफिशियल मेकअपची गरजच नव्हती. कपाळावर एक चॉकलेटी रंगाची टिकली लावली. त्याच गडद चॉकलेटी रंगाची लिपस्टिक ओठांवर लावली, ज्यात तिचं सौंदर्य नैसर्गिक पद्धतीने खुलून दिसू लागलं. वहिनी, रेडी झालीस का ग तू? आई विचारत होती. पण आतमध्ये येता जशी तिची नजर तपस्यावर पडली, तशी आज्ञा बोलता बोलताच थांबली. बाय गॉड वहिनी, ही हिरवी साडी किती छान दिसतेय तुला. थँक यू. बरं चल, खाली सगळं रेडी आहे. मी तुलाच न्यायला आलीये. बरं, जस्ट एक मिनिट हा. तपस्याने सिंदूरची डबी उचलली. आरशात बघत कपाळावर सिंदूर लावला आणि गळ्यातलं मंगळसूत्र ठीक केलं. आत्याने तिला घालायला बरेच दागिने दिले होते, पण तिच्यासाठी तिचा खरा दागिना तर तिचं मंगळसूत्रच होतं. आता रेडी आहेस? येस, आता रेडी आहे. तिने सगळं सामान व्यवस्थित पाऊच मध्ये ठेवलं आणि ती आज्ञासोबत खाली गेली. खाली हॉलमध्ये पूजेची सगळी तयारी झाली होती. सगळीकडे धूप अगरबत्तीचा सुगंध दरवळत होता. घरात एक प्रसन्नता वाटत होती. खाली येताच तिची नजर मात्र भिरभिरल्यासारखी त्याला शोधू लागली. काल रात्रीपासून तो आपल्यावर चिडलाय हे तिला माहिती होतं. खरं तर त्याला रिझवण्यासाठीच तिने इतका साजर शृंगार केला होता. त्याची जेव्हा आपल्यावर नजर पडेल तेव्हा तो सगळा राग विसरून जाईल ह्याची तिला खात्री होती. पण तो मात्र तिला कुठेच दिसत नव्हता. त्यामुळे तिची थोडी निराशा झाली. काय ग, भाईला शोधतेस का? नाही ग. चल झुटी, तुझ्या चेहऱ्यावरून कळतंय की तू त्याला बघण्यासाठी किती आतुर झालीयस. येईल तो पण काही वेळात. तुझ्याकडे यायच्या आधी मी त्याच्याच रूम मध्ये जाऊन आले. रेडी होत होता तो. त्या दोघी बोलत उभ्या होत्या. तितक्या दोघींच्याही कानावर सम्राटचा आवाज पडला. तसं दोघींनी एकाच वेळी मागे वळून पाहिलं तर तो कोणाशी तरी फोनवर बोलत भरभर पायऱ्या उतरून खाली येत होता. तपस्याचं लक्ष त्याच्याकडे गेलं, पण यावेळी त्याला बघून ती क्लीन बोल्ड झाली. त्याने व्हाईट कलरचा कुर्ता पायजमा घातला होता. अशा वेशात ती पहिल्यांदाच त्याला बघत होती. त्याच्या त्या 6 फूट उंचीला तो ड्रेस अगदी शोभून दिसत होता. त्या व्हाईट ड्रेसवर त्याची ती वाढलेली दाढी इतकी शोभून दिसत होती की तो अगदी एखाद्या राजकारणी नेत्यासारखा दिसत होता. ती तर पापणी न लवता एक टक त्याच्याकडे बघत होती. पायऱ्या उतरताना त्याची नजर सुद्धा तिच्यावर पडली. तो सुद्धा काही क्षण तिच्याकडे बघतच राहिला. पण जसं त्याला काल रात्रीचा फोन कॉल आठवला तसं इच्छा नसताना सुद्धा त्याने तिच्यावरची नजर लगेच बाजूला केली आणि सरळ तिला इग्नोर केलं, जे तिच्या लगेच लक्षात आलं.
तशी ती नाक गोळा करून त्याच्याकडे बघू लागली. मला ॲटिट्यूड? सिरियसली? आत्या, काय रे? झालंय का सगळं रेडी? झालं असेल तर पटकन पूजा करून घ्या, मला बाहेर जायचंय. तशा तपस्याच्या कपाळावर आठ्या पसरल्या. आजच्या दिवशी तो बाहेर जाईल हे तिला एक्सपेक्ट नव्हतं. बाहेर कुठे? हे बघ सम्राट, देवदर्शन झाल्याशिवाय तू कुठेही जाऊ शकत नाहीस. आत्या, मी फक्त ही सत्यनारायणाची पूजा करणार आहे, ते पण फक्त तुझा आग्रह आहे म्हणून. त्यानंतर मी ऑफिसमध्ये जाणार आहे. माझी खूप कामं खोळंबलीत, मला ती सगळी मार्गी लावायची आहेत. त्याने सरळ त्याचा निर्णय सुनावला. तो एका लिमिट पर्यंत समोरच्याचं ऐकतो हे आत्याला सुद्धा माहिती होतं. त्यामुळे त्या जास्त काही बोलल्या नाहीत. त्यांनी लगेचच गुरुजींना पूजा सुरू करायला सांगितली. सम्राट त्याच्या जागेवर जाऊन बसला. आज्ञाने तपस्याला त्याच्या शेजारी बसवलं. ती तिरप्या नजरेने त्याच्याकडेच बघू लागली. पण त्याने मात्र एकदाही तिच्याकडे पाहिलं नाही. तो सरळ सरळ तिला इग्नोर करत होता. ते बघून तिचं छोटंसं नाक रागाने लाल झालं होतं. खडूस, फक्त रूम मध्ये आले नाही म्हणून कोणी इतकं चिडतं का? ते पण नव्या नवरीवर? जरा म्हणून बायकोची कदर नाही. बरोबर बोलतात सगळे. हे सगळं जान बिन ना लग्नाच्या आधीपर्यंतच असतं. लग्न झालं की सगळे नवरे एकाच माळेचे मणी होतात. गुरुजींनी पाणी हातात घेऊन ते ताम्हणात सोडायला सांगितलं आणि तिला त्याच्या हाताला हात लावायला सांगितला. तसं तिने थोडं चिडूनच त्याच्या हाताला हात लावला. यावेळी त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं तर ती मारक्या म्हशीसारखी त्याच्याकडे बघत होती. त्याने सुद्धा टशन देतच तिला एक जबरदस्त लुक दिला आणि ते पाणी ताम्हणात सोडलं. पूजेला सुरुवात झाली. दोघे पूजा तर करत होते, पण मध्ये मध्ये एकमेकांना टशन सुद्धा देत होते. आज बऱ्याच दिवसानंतर तिला त्याचं पूर्वीचं रूप बघायला मिळत होतं. तोच पडलेला चेहरा आणि तेच रागीट हावभाव. ते सगळं बघून मात्र ती भरपूर चिडली. पूजा छानपैकी पार पडली. तसा तो जेवण करून लगेच निघून गेला. आत्यांनी जवळच्याच काही नातेवाईकांना पूजेसाठी बोलवलं होतं. त्या नातेवाईकांसोबत आर्टिफिशियल हसून हसून तपस्याचं आता तोंड दुखायला लागलं होतं. त्यात कुणी आलं की तिला लगेच नमस्कार करावा लागायचा. त्यामुळे आता तिची कंबर सुद्धा दुखू लागली होती. त्या जड साडीमुळे एक दोन वेळा तर ती तोंडावर पडता पडता वाचली. आधीच सम्राटचं ते तिला इग्नोर करणं आणि त्यात हा सगळा त्रास. त्यामुळे ती सुद्धा जाम वैतागली होती. आणि हा सगळा वैताग आज रात्री त्याच्यावर निघणार होता. दुपारी 2 नंतर सगळे पाहुणे आपापल्या घरी गेले. तसा तिने सुटकेचा निश्वास सोडला. आत्यांनी तिला रूम मध्ये जाऊन थोडा वेळ आराम करायला सांगितला. तशी ती रूम मध्ये आली. सगळ्यात आधी तिने अंगावरची साडी काढली आणि नॉर्मल पंजाबी ड्रेस घातला. तेव्हा कुठे तिला जरा बरं वाटू लागलं.
सारखेच. जगातले सगळे नवरे एक सारखेच असतात, एकही वेगळा नाही. यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असतात. नाही नाही, यांचे दात सारखे असतात, फक्त चावायचा प्रकार वेगळा असतो. लग्नाच्या आधी हळूहळू चावतात. बेबी, जान, पिल्लू, बच्चा असं बोलून पटवतात. आणि तेच लग्न झालं की लगेच त्यांचे विषारी दात फणा काढून बाहेर येतात. पण मी सुद्धा तपस्या सम्राट खानविलकर आहे. तुमच्यात ॲटिट्यूड आहे ना, तर तुमच्यापेक्षा जास्त ॲटिट्यूड माझ्यात आहे. माझ्यात तर इतका ॲटिट्यूड आहे ना की जन्मानंतर 2 वर्ष बोलले नव्हते मी. जनरली लहान मुलं 1 वर्षात बोलू लागतात, पण माझा ॲटिट्यूड इतरांपेक्षा वेगळा होता, म्हणून मी 2 वर्षांनी बोलायला लागले. 1 वर्ष एक्स्ट्रा मी माझा ॲटिट्यूड कॅरी केला. मग विचार करा मी तुम्हाला किती ॲटिट्यूड दाखवेन. याच तुम्ही आज रात्री घरी. नाही तुम्हाला जेवणात आणि स्वीटमध्ये पण ॲटिट्यूड खाऊ घातला ना, तर नाव तपस्या सम्राट खानविलकर लावणार नाही. एका मागोमाग एक सगळे दागिने काढत ती रागातच बडबडत होती.